नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलंय आणि या प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे। पीडितेच्या फिर्यादीतून आरोपीच्या क्रूरतेचा पर्दाफाश झालाय। कार्यालयात महिलांना देण्यात येणारी वागणूक, आक्षेपार्ह टिप्पणी आणि धर्मांतरासाठी आणलेला दबाव यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनलंय। पाहुयात याचा विशेष रिपोर्ट। धर्मांतरासाठी महिला कर्मचाऱ्यांचा छळ, जप्त मोबाईल मधून धक्कादायक माहिती समोर, ग्रुपवर दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून छळ। नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास जसा पुढे जातोय तशी धक्कादायक माहिती समोर येते आहे। ही माहिती प्रचंड संताप आणणारी आहे। आरोपी रजा मेमन, आसिफ अन्सारी, तौसिफ आणि दानिश यांनी कार्यालयाला नरक बनवलं होतं। आरोपींनी क्रूरतेचा आणि छळवणुकीच्या सर्व मर्यादा पार केल्याचं पीडितेने आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर वारंवार पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन आरोपींकडून केलं जात होतं, अशी ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी पीडितेची साडी ओढण्यात आली। साडी खेचत आरोपींकडून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली। तुम क्या झिरो फिगर हो क्या असं म्हणत शरीराला स्पर्श करण्यात आला। आरोपींकडून वारंवार धार्मिक अपमान केला जात होता। हिंदू देवी देवता आणि महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली जात होती। आरोपींकडून पीडितेवर धर्मांतराबाबत दबाव आणला जात होता। आमच्या धर्माते तुझे वडील बरे होतील असं सांगत धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या प्रकरणाचा तपास करत असलेल्या SITच्या हाती आता आरोपींचे मोबाईल लागले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींनी बनवलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तरुणींचा मानसिक छळ करण्यासाठी आक्षेपार्ह मेसेज पाठवले जात होते। इतकंच नाही तर विकृतीचा कळस म्हणजे ऑफिसमधील वायफायचे पासवर्ड देखील अश्लील शब्दात किंवा मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने सेट केले जात असल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सूत्रांकडून कळतंय। IT कंपनीतील केवळ महिलाच नाही तर पुरुषांना सुद्धा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न हा या आरोपींकडून करण्यात आला होता। सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, मात्र तरीही यांना पोलीस पुन्हा एकदा चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या या गंभीर षडयंत्रामागे आणखी कुणाचा हात आहे का याचा तपास आता नाशिक पोलीस करतायत। नामांकित IT कंपनीत घडलेले हे प्रकार कॉर्पोरेट विश्वासाठी काळीमा फासणारे आहेत। पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे हे रॅकेट समोर आलंय। आता कायद्याचा बडगा या नराधमांवर कसा पडतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।